नमस्ते. मी जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे. आपल्या सर्वांना माझा नमस्ते. आपल्याला उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान असेल, आपण आतापर्यंत जो गणेश उत्सव शांततेनं साजरा केलेला आहे आणि प्रशासनाला जे सहकार्य केले त्याच पद्धतीने उद्याचा अनंत चतुर्दशी जो गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे तो सुद्धा आपण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करावा आणि सर्व नियमांचं पण आपण पालन करावं. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस विभागाने योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. उद्याही जिल्ह्यामध्ये जे विसर्जनाचे कार्यक्रम होणार आहेत, विशेष करून मिरज शहर, सांगली शहर, त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, ज्यामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षक, आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर, तसेच जिल्ह्यातील 6 उपविभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे 25 पोलीस स्टेशन प्रभारी, त्याचबरोबर एकूण 15 पोलीस निरीक्षक, 78 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 536 पोलीस अंमलदार आणि 235 होमगार्ड, त्याचबरोबर SRPFची एक कंपनी आणि 4 स्ट्रायकिंग फोर्स, 900 होमगार्डसह उद्या बंदोबस्तात तैनात असणार आहेत. आम्ही संपूर्ण बंदोबस्तावर निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे ठिकठिकाणी लावलेले आहेत. संपूर्ण विसर्जन मार्ग हा CCTV निगराणीखाली असणार आहे. त्याचबरोबर आम्ही हँडहेल्ड कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी वापरत आहोत. पोलीस विभागाने नुकतंच दृष्टीरक्षक नावाने ज्या पोलीस विभागाच्या व्हॅन तयार केलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणतीही घटना आपल्या हद्दीमध्ये असेल तर त्याच्यावर आमचं बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, अकाउंट्स याच्यावरही आमचं बारकाईने लक्ष आहे. त्याकरता स्वतंत्र टीम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. कोणते आक्षेपार्ह पोस्ट आढळून आले तर त्यावर आम्ही त्वरित कायदेशीर कारवाई करणार आहोत. उद्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्येही विशेष करून मिरज शहरामध्ये मिरजकडून म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जाणारी, त्याचबरोबर मिरजकडून सोलापूर आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ते आपल्याला योग्य ते प्लॅटफॉर्मवरून ती माहिती आम्ही प्रसारित करत आहोतच. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधक उपाययोजना पण आम्ही केलेल्या आहेत. पोलीस विभागाने आतापर्यंत 7,500 पेक्षा जास्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये विशेष करून इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या प्रस्तावानुसार एक मोक्याची पण कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये 10 आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. त्यामुळे माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस विभाग योग्य ते उपाययोजना करत आहे, सतर्क आहे. पोलीस विभागाकडून आतापर्यंत 500 पेक्षा जास्त विविध स्तरांवरच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये शांतता समिती, तसेच मोहल्ला समिती, पोलीस पाटील, मूर्तिकार, वाद्य वाजवणारी मंडळं, तसेच पोलीस मित्र, मस्जिदीचे मौलाना, मौलवी आणि इतरही सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत. दंगा काबू योजनाही सर्व पोलीस स्टेशन आणि उपविभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. प्लाझ्मा बीमच्या बाबतीत मी सर्व मंडळांना ही सूचित करतोय की लेझर लाईटचा वापर हा जिल्ह्यामध्ये पूर्णतः त्याच्यावर प्रतिबंधात्मक आदेश निघालेला आहे. कोणत्याही मंडळाने तो वापर करायचा नाहीये, अन्यथा आपल्यावर गुन्हे दाखल होतील. एकूण जिल्ह्यामधील जी संवेदनशील ठिकाणं आहेत त्याच्यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता BDDSची टीम सुद्धा आमची सतर्क आहे. ध्वनिमापक यंत्रांचा वापरही आमच्या पथकांकडून करण्यात येत आहे, ज्यामुळे कुठेही मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीची वापर तीव्रता त्या ठिकाणी होणार नाही. आणि असे जर आढळून आले तर त्या ठिकाणी पंचनामे करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी एकूण 25 पथकं तयार करण्यात आलेली आहेत. छेडछाड विरोधी पथकही आमचं सतर्क आहे. गुड मॉर्निंग पथकांकडून सगळ्या सेन्सिटिव्ह भागांना आम्ही भेट देत आहोत. जिल्हा रात्र गस्त दरम्यान कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली तर त्याच्यावरही कारवाई होत आहे. सर्व गणेश मंडळांनी या गणेश उत्सवामध्ये
जो पोलीस विभागाने 10 कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी आवाहन केलं होतं त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद दिलाय, ज्या अंतर्गत रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, शालेय साहित्यांचं वाटप असेल, बेटी बचाव बेटी पढाव सारखं अभियान जे राबवण्यात येतं, अपघातांच्या बाबतीत जे आम्ही आपल्याला विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, तसेच CCTV कॅमेरे सुद्धा आपल्या स्तरावर लावण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. हे सगळे कार्यक्रम आपल्याकडून राबवण्यात आले, त्याबद्दल मी गणेश मंडळांचं आभार व्यक्त करतो. तसेच पोलीस विभाग दत्तक योजना राबवत आहे, ज्यामध्ये गणेश मंडळ आणि पोलीस विभागाचा समन्वय ठेवण्यासाठी एक पोलीस समन्वयक प्रत्येक मंडळाकडे दिलेला आहे. त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं कुठेही मंडळांनी आपल्या मिरवणुकीबाबत कोणतीही शंका किंवा काही अडचण असेल तर मी तात्काळ आपल्या समन्वयकामार्फतीनं पोलीस विभागाला संपर्क करू शकता. माझं पुन्हा एकदा सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की उद्याचा विसर्जनाचा सण आपण अतिशय उत्साहानं साजरा करा. आपण गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करत आहोतच, आणि सोबतच प्रशासनाला सहकार्य करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. जय हिंद.